यवतमाळ मार्गावरील भिडीजवळ शिवशाही बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात 14 जण जखमी झाले असून काहींना वर्धा सेवाग्राम रुग्णालयात भरती करण्यात आले आहे। वर्धा यवतमाळ राज्य महामार्गाजवळ भिडी बस स्थानक परिसरात ट्रक आणि शिवशाही बसचा आमोरासमोर भीषण अपघात झाला असून यात 4 जण गंभीर तर 10 जण जखमी झाले आहे। गंभीर रुग्णांना सेवाग्राम रुग्णालयात भरती करण्यात आले आहे। शिवशाही बस क्रमांक MH29 BE 1065 ही नागपूरवरून यवतमाळकडे जात होती, तर ट्रक क्रमांक MH27 AD 1283 हा यवतमाळवरून, शिवशाही बस क्रमांक MH29 BE 1065 ही नागपूरवरून यवतमाळकडे जात होती, तर ट्रक क्रमांक MH27 AD 1283 हा यवतमाळवरून वर्धेकडे येत होता। तेव्हाच भिडी बस स्थानकाजवळ हा भीषण अपघात झाला। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे। स्थानिक गुन्हे शाखा दलाने रत्नापूर परिसरात नाकेबंदी करून कारसह 5,47,000 रुपयाची दारू जप्त करून एका आरोपीला अटक केली आहे। स्थानिक गुन्हे शाखा दलाने सावंगी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रत्नापूर येथे नाकेबंदी करून कारसह 5,47,000 रुपयाची दारू जप्त करून एका आरोपीला अटक केली आहे। स्थानिक गुन्हे शाखा दलाला माहिती मिळाली की कार क्रमांक MH32 AH 4158 वर्धेकडे दारू येत आहे। त्यावरून पोलिसांनी नाकेबंदी करून रत्नापूरजवळ गाडी थांबवून तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात या गाडीत दारू मिळून आली। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा दलाने विनोद वसंतराव देवळीकर याला अटक केली असून या प्रकरणी सावंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे।